हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का। जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द। 5 वर्ष शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात। भाजपच्या काचडी यांना 3 वर्ष शिक्षा होऊनही खासदारकी रद्द झाली नाही। रविवार असतानाही सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याची घाई का? नाना पटोलेंची टीका। बारामतीत आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कुणाचंही नाही। बारामतीत मधल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचं आवाहन। काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतला। अजित पवारांची शरद पवारांवर टीका। सलीम कुत्ता आणि बडगुजरांचा व्हिडिओ भाजप पदाधिकाऱ्यांच्याच पार्टीतला। व्यंकटेश मोरे आणि फडणवीसांचा फोटो दाखवत राऊतांचा आरोप, तर राऊतांना उत्तर देण्या इतका माझा स्तर घसरलेला नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल। जरांगेनं उपोषण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन, तर रक्ताचे नातलग म्हणजे कोण हे सरकारनं स्पष्ट केल्याशिवाय 20 जानेवारीच्या आंदोलनावर जरांगे ठाम। 20 जानेवारीला जरांगेंचा चलो मुंबईचा नारा। 10 लाख गाड्या, 3 कोटी समाज मुंबईमध्ये धडकण्याचा दावा। आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषणाची घोषणा। कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अभ्यास करून प्रयत्न सुरू। सरकार प्रयत्नशील। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। सूत्रांच्या माहितीनुसार मवियाचं जागा अटप ठरलं। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16, तर वंचित आघाडीसाठी 2 जागा। मात्र मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात कळणार। सुप्रिया सुळेंची माहिती। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींची सहाय्यक अभियंत्याला जीव मारण्याची धमकी। वीज बिल वसुलीवरून दळवींची शिवराळ भाषा वापरत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्याला धमकी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण। धनंजय मुंडे सध्या पुण्यामधल्या घरी क्वारंटाईन। मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात अज्ञाताकडून गोळीबार। गोळीबारात 3 जखमी। जखमींवर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू। चौथी बैठकही निष्फळ। शनी शिंगणापूरमधील शनी देवस्थानचे 400 कर्मचारी संपावर ठाम। उद्यापासून संप। मंदिराचं व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता। सरकारकडून भारतीय कुस्ती संघटनाच बरखास्त। नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादामुळे सिंह यांचंही निलंबन। भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला। इराणनं हल्ला केल्याचा अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचा दावा। मालवाहू लायबेरिया जहाज मुंबईमध्ये आणणार। जम्मू काश्मीरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या। दहशतवाद्यांकडून नमाज पठणासाठी गेलेल्या पोलिसावर गोळीबार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।